नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा आहेत सगळे? तिकीट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण आलो आहे पुण्याजवळील हाडशी इथे आपण संत दर्शन म्युझियम आणि हाडशी मंदिर पाहणार आहोत आणि ॲडव्हेंचरसुद्धा करणार आहोत. तर मंडळी, हा व्हिडिओ पूर्ण बघा. इथून मस्त आता आपण करवंद आणि जांभळं आणि आंबे घेतात. या तुम्ही टेस्ट करायचं मस्त. पाणी चालू आहे. तुम्हाला इथे कसं यायचं आहे याची पूर्ण डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे तुम्हाला पार्किंगची सोय विनामूल्य करण्यात आली आहे. तर मंडळी, आम्ही आता इथे पोहोचलो आहे. प्रथमतः आम्ही संत दर्शन म्युझियमला व्हिजिट करणार आहोत. पुढे लिहिल्याप्रमाणे इथे एंट्री फी आहे. तर आता आम्ही आतमध्ये म्युझियमला एंट्री करतोय. एंट्री केल्या गेल्या आपल्याला बाप्पाचं दर्शन होतंय. गणपती बाप्पा मोरया. पुढे गेल्यानंतर आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं दर्शन होतं. पुढेतून बाहेर येताच आपल्याला शंकर आणि पार्वती ही गणेश बाप्पाला खेळत असं दृश्य आपल्याला दिसतं. समोरच नंदीचं दर्शन होतं आणि असं वाटतं आपण कैलास पर्वतावरच आहोत. अरे पक्षी आले, पक्षी आले. बापरे, कुठे आलो? या दृश्यामध्ये आपल्याला दिसतोय श्रावणबाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन जात आहे. पुढे आल्यानंतर संत रविदास आपल्या थोडं पुढे आल्यानंतर भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात मग्न आहेत आणि दारामध्ये श्रीकृष्ण उभा आहे आणि भक्त पुंडलिक त्यांना विटेवर उभं राहायची विनंती करत आहेत. पुढील देखावा बाळ नामदेवांचा आहे. त्यांच्या आईने विठोबाईसमोर नैवेद्य दिलं होतं आणि देव काही नैवेद्य खात नाही, तेव्हा देवानी मानवाचं रूप घेऊन ते प्रसाद खाल्लं. असा हा देखावा. या देखावात संत जनाबाई देवासोबत पीठ दळत आहे असं हा दृश्य. पुढील दृश्य संत नामदेव एका झोपडीमध्ये बसलेत आणि त्यांची बहीण बोलते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढे एका गुहेत संत ध्यानस्थ झालेले आपल्याला दिसून येतात. पुढे आल्यानंतर आपल्याला एक भव्य देखावा दिसतो. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि योगी चांगदेव यांची भेट. आणखी पुढच्या देखाव्यात पैठणचे संत एकनाथ दिसतात. पुढील दृश्यात आपल्याला गुरुबा काका दिसत आहेत. गुरुकुंभार विठ्ठलाची आण मोडल्याने हात तोडून घेतात, तेव्हा देव आणि रुक्मिणी माता भक्तांसाठी मडकी बनवताना या देखाव्यात दिसत आहेत. पुढे येऊन आपण पोचतो सावतामाळी यांच्या भक्तिमळ्यात. तिथे शेतीचे अवजारे आणि वासर बसले आहेत आणि त्यांच्यामध्ये संत सावतामाळी देवांच्या नामस्मरणात हरवलेले आपल्याला पाहता येतात. आणि यापुढेच एक सुंदर देखावा उभा केला आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा आहे. पुढील दृश्यात पंढरपुरात विठ्ठलांच्या चरणी आपल्या आत्म्याचा समर्पण करताना संत सकू दिसत आहे. पुढील दृश्य आहे वरुडात बसलेल्या स्वामी समर्थांचं. यापुढील सगळ्या देखावांमध्ये साईबाबा दिसतात.
पुढील देखावा हा शेवटचा देखावा या संत दर्शनमधील. या देखावामध्ये पालखी सोहळा एकदम उत्तमरित्या दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे संत होऊन गेलेत म्हणजे भारतामध्ये त्याचे ते शिल्प करून झालेले आहेत. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, श्री शंकर महाराज. तर अक्षता तुला या तुला काय वाटते, काय काय ही स्थापनेची काय प्रतिकृती कसली आहे? आणि आपल्या वासरा घेऊन ते इथे भटकायला आलेले जंगलामध्ये. काय शर्विल, काय पाहिलं शर्विल? मज्जा वाटते तुला? मोठू पतलू काय करा तुम्ही? चला शर्विल पडशील, शर्विल पडशील. संत दर्शन केल्यानंतर समोरच एक स्नॅक सेंटर आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता. श्री सिद्धविनायक गणपतीचं मंदिर सुद्धा इकडे आहे. संत दर्शन म्हणजे म्युझियम पाहिला, जे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जे संत आहेत त्याचं पूर्ण पण म्युझियम पाहिलं आहे. तर आता आपण आलोय मंदिराजवळ आणि हा आरशीचं मंदिर आहे. इथे विठ्ठल रखुमाईचं हा मंदिर आहे. तर मंडळी आता आपण दर्शन घेऊन येऊ. तर मंडळी मंदिराच्या बाजूला असं भव्य असा हा पटांगण आहे लॉनचा. तिथे तुम्ही आपला आणलेली शिदोरी तुम्ही ते खाऊ शकता. मंडळी आता आपण आलोय बघा, बोटिंग करतोय आपण इकडे ॲडव्हेंचर पार्क मध्ये आणि शरीर खूप खुश आहे. बोटिंग करतोय, बिअर करतोय एका बोटमध्ये, बाकीच्या ते पुढच्या बोटमध्ये. मुच्ची मॅन, इथे ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे. ॲडव्हेंचर पार्क मध्ये काय करणार आहे? झिप लाईन. पुढे आपल्याला ॲडव्हेंचर पार्कचं तिकीट घर दिसेल. इथे तुम्हाला जे कोणते राईड्स करायचे आहेत तिथे पहिल्यांदा आपल्याला तिकीट काढावं लागतील. या तिकिटाची पूर्ण माहिती त्या पुढील बोर्डमध्ये आहे. हो शेट, का तिकीट काढलं काय? किती? या ॲडव्हेंचर पार्कमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत एन्जॉय करतील अशा पूर्ण राईड्स इथे आहे.
तर मंडळी, आम्ही या ठिकाणी खूप मस्ती आणि मजा केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे येथे जवळ असणारं आडशी लेक येथे. हे आहे हडशी लेक. तर म्हणजे आता 4 वाजलेत आणि आता मी थोडं जेवायला बसणार आहोत. आणि समोर दिसतो आपला टिकोना किल्ला. आणि भाकरी आणि भेंड्याची भाजी. तर मंडळी मस्त जेवण झालं आहे. आता मी फोटो वगैरे काढले. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. कसं वाटलं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि फॅमिलीसोबत तुम्हीसुद्धा या ठिकाणी विजिट करा. तर मंडळी, अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.